सर्व कामं आटोपून जरा शांत निवांत बसले होते. इकडे रेडिओवर गाणी चालू होती आणि मी आपली सोशल मीडिया स्क्रोल करत होते. तेव्हा रील्स येत होत्या. हाऊ टू बी सक्सेसफुल इन युअर लाईफ, हाऊ टू बी पॅशनेट फॉर अ सक्सेसफुल लाईफ. त्याच वेळा इकडे रेडिओवर गाणं सुरू झालं, वेड लागलाय मला वेड लागलाय. तेव्हा मी विचार करायला लागली, या दोनही वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळ्या मीडियातून एकच गोष्ट सांगत आहेत का? वेड काय, पॅशन काय किंवा ध्यास काय? एकाच अर्थाचे वेगवेगळे शब्द. थोडं वेड ना हे आयुष्यात आवश्यक आहे. थोड्या वेडाशिवाय आयुष्याला गती नाही आणि गतीशिवाय आयुष्याला मजाच नाही. वपू काळ्यांनी म्हटलंय ना, कसलं ना कसलं वेड अवश्य हवं माणसाला. ज्याला वेडं होता येत नाही तो शहाणा माणूसच नव्हे. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात वेड हे हवेच. जसं मैत्रीत, प्रेमात, करिअरमध्ये, संसारात, अगदी अध्यात्मात सुद्धा. संतांनासुद्धा ध्यास होताच की. म्हणूनच पिंच ऑफ मॅडनेस इज नेसेसरी फॉर अ ग्रेट लाईफ. तो एक आपल्या जीवनाचा स्पाईस आहे. ॲरिस्टॉटलने सुद्धा म्हटलं आहे, नो ग्रेट माइंड हॅज एव्हर एक्झिस्टेड विदाऊट अ टच ऑफ मॅडनेस. त्यामुळे ना खूप काही कोणाचा न विचार करता आपले आयुष्य आपल्याच शर्तीवर जगायला हवं. मध्ये ना मी गुगलवर पण एक कोट वाचला, इम्परफेक्शन इज ब्युटी, मॅडनेस इज जीनियस अँड इट्स बेटर टू बी ॲब्सोल्युटली रिडिक्युलस दॅन ॲब्सोल्युटली बोरिंग. चला तर मग थोडा मॅडनेस म्हणा, पॅशन म्हणा किंवा ध्यास म्हणा, तो घेऊनच तुम्हाला जे आवडतंय ना ते करा आणि मग बघा, तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल पण व्हाल, समाधानी पण व्हाल आणि आनंदीही असाल. सो एन्जॉय युअर मॅडनेस. दिलों में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. नजर में ख्वाबों की बिजलियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. हवा के झोंकों के जैसे आजाद रहना सीखो. तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो. हर एक लम्हे से तुम मिलो, खोले अपनी बाहें. हर एक पल एक नया समा देखिए निगाहें. जो अपनी आंखों में हैरानियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. दिलों में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो.